जय भीम, जय शिवराय मंडळी. तर आपल्याला हे ठाऊकच असणार की हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. पण एक जय भवानी, जय शिवाजी ही घोषणा का दिली जाते माहिती आहे का तुम्हाला? की शिवाजी महाराजांच्या पुढे जय भवानी का ही घोषणा केली गेली? तर ज्यावेळेस आहे ना, अशी मी 2 महत्त्वाची कारण सांगते हां. ज्यावेळेस शिवाजी महाराजांना स्वतःचं हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं होतं ना, त्यावेळेस म्हणता की त्यावेळेस चालू होतं आज 400 वर्षापूर्वी ज्याचा किल्ला त्याचं राज्य असं होतं. आणि त्यावेळेस राज्य हे सुलतानशाही, मो 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 मुघलशाही, विजापूरच्या आदिलशाही, काय म्हणता हे जे काही नवाब जे होते तेव्हाचे त्यांच्या हाती काही राज्य होतं त्यावेळेचं. पण ज्यावेळेस मग आपले शिवाजी महाराजांना वाटले की स्वतःचं स्वराज्य हवं, त्यावेळेस सगळ्यात पहिला किल्ला त्यांनी तोरणा किल्ला हा सगळ्यात पहिले त्यांनी जिंकला होता. तर त्यावेळेस तोरणा किल्ल्यावर जे काही पाहणी चालू होती, काम चालू होतं त्यावेळेस त्यांना त्यांच्या मावळ्यांना तिकडे 4-5 असे घागर सापडले होते नाण्यांचे. त्या घागरांमध्ये सोन्याची नाणी होती. तर ते घागर घेऊन मावळे शिवाजी महाराजकडे गेले होते आणि ते मावळे एवढे खुश झाले होते, की आई तुझ्या भवानी प्रसन्न झाली बुवा आपल्यावाल्या शिवाजी महाराजांवर. तर ते त्यावेळेस ते एक घटना घडली होती आणि ते जे काही घागर भेटल्या होत्या शिवाजी महाराजांनी किल्ले बांधकामामध्ये किंवा स्वराज्यामध्ये त्यांनी ते खर्च केले होते. आणि दुसरी कारण असं सांगितलं आहे, की शिवाजी महाराजांना तुळजाभवानी साक्षात प्रकट झाली होती त्यांच्या सामने आणि त्यांना तिची तलवार दिली होती. आणि जी काही तलवार दिली होती शिवाजी महाराजांनी, तर त्या तलवारींनी खूप युद्ध शिवाजी महाराजांनी जिंकली होती. तर असे हे 2 कारण आहे आणि महत्त्वाचं असं आहे, की शिवाजी महाराज हे अत्यंत निष्ठावंत भक्तही होते तुळजाभवानीचे. त्याच्यामुळेही शिवाजी महाराजांना कदाचित तुळजाभवानीच्या साथवर ते प्रसन्न झालं असेल. आणि त्याच्यामुळेच ही घोषणा दिली जाते, जय भवानी, जय शिवाजी. आणि ही जी काही घोषणा सगळ्यात प्रथम ही बाबासाहेबांनी दिली होती महाराष्ट्राचे